नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. जिल्हा बँकेच्या कर्ज पुनर्गठनाबद्दल लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याने संभ्रम. सरकारच्या चौकशीचा आदेश गुंडाळण्याचे संकेत. अकोला वाशिम जिल्ह्यातील 3600 शेतकऱ्यांवर अन्याय. 5 वर्षापासून पीक कर्जापासून वंचित. डोक्यावर 51 कोटीचा बोजा. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकी नावालाच. वाहन चालकांसाठी जीवघेणे खड्डे बुजविणार कोण? बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनाने चालतो कारभार. गौरक्षण रोडवर स्पीड ब्रेकरचा निकष काय? मनसेला पडला प्रश्न. क्रीडा पुरस्कारात अकोल्याच्या दोघांना यथोचित सन्मान. अकोल्याच्या नावालौकिकात पडली पुरस्काराने भर. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हा बँक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडे आहे. 3600 शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन करण्यात या जिल्हा बँकेने घोटाळा केला असताना व त्यांची चौकशी सुरू असताना असे असताना भाजप आमदाराने कर्ज पुनर्गठन नियमानुकूलन असल्याचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या 5 वर्षापूर्वी झालेल्या कर्जमाफीचा लाभ अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या 3600 शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे 22 कोटींचे कर्जमाफ झाले नाही. आता या कर्जाचा डोंगर 50 कोटीचा झाला असून यात सर्वस्वी अकोला जिल्हा बँक जबाबदार असून त्याची शेतकऱ्यांनी संमतीपत्र न घेता कर्ज पुनर्गठित करत शेतकऱ्यांना त्रस्त केले. असे असताना हे कर्ज पुनर्गठन नियमानुकूल असल्याचा दावा भाजप आमदारांनी सोहट्टा बाजार येथील जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केला. जिल्हा बँकेच्या या कर्ज पुनर्गठन घोटाळ्यांची चौकशी राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नानंतर सुरू झाली होती. 11 अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्रतीक्षेत असताना महायुतीच्या सत्तारूढ आमदाराने थेट जिल्हा बँकेचे पुनर्गठन हे नियमानुकूल असल्याचा दाखला दिल्याने सरकार करत असलेल्या चौकशीवर प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा बँकेने सन 2017 ते 2018 आणि 2018 ते 2019 मध्ये शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करत अकोल्यातील 2300 आणि वाशिमचे 1300 शेतकऱ्यांना ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीपासून दूर ठेवले. आता हे 3600 शेतकरी गेल्या 5 वर्षापासून पीक कर्जापासून वंचित असून त्यांना न्याय मिळेल केव्हा असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व 112 सेवा सहकारी सोसायट्यांनी संमतीपत्र न घेता थेट अकोल्यातील 2300 आणि वाशिमचे 1300 असे ऐकून 3600 शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. त्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीचा या 3300 शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. सरकारने कर्जमाफी करून देखील 2 जिल्ह्यातील 3600 शेतकऱ्यांचे सुमारे 22 कोटींचे कर्ज सन 2019 पासून थकले. आता हे व्याजासहित 51 कोटी झाले आहे. हे कर्ज न भरल्याने थकबाकीमुळे या 3600 शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून कर्ज मिळणे बंद आहे. यामुळे या दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप व रब्बीमध्ये मोठा फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांची परवड होत असून त्यांना खासगी सावकारांसमोर हात पसरावे लागत आहेत. 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसत असताना बँकेला वाचवण्याचा प्रयत्न होत असून तो कोण करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर 3600 शेतकऱ्यांना सरकार न्याय देईल काय अशी विचारणा होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या केवळ बैठका होत असून त्या बैठकीमध्ये दिल्या जाणाऱ्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात असल्याची ओरड आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत असताना प्रशासन झोपेत आहे काय असा प्रश्न जनतेला पडला आहे. अकोला शहरात काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याकडे महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवणे आवश्यक झाला आहे. अशोक वाटिकेकडून नेहरू पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा पडला असून त्यातून लोखंडी पोल बाहेर पडलेला दिसतो. तसेच टॉवर चौकात जुन्या बस स्थानक समोर मोठे खड्डे आहेत. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
खड्डे वाहन चालकांसाठी अत्यंत गैरसोयीचे झाले आहे। एखाद्या वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। या बाबींकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे। तसेच टावर चौकात जुन्या बस स्थानकांसमोर मोठे खड्डे पडलेले आहेत। नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबेल का असा सवाल उपस्थित होत आहे। अधिकारी आपल्या सोयीसाठी कुठेही स्पीड ब्रेकर लावतात, पण शहरात जिथे रोज अपघात होतात त्या ठिकाणी मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी स्पीड ब्रेकर लावत नसल्याची ओरड मनसे पदाधिकारी पंकज साबळे यांनी केली आहे। गौरक्षण रोडवरील स्पीड ब्रेकर हटवण्याची त्यांची मागणी आहे। शहरातील गौरक्षण रोडवरील बांधकाम भवन समोर स्पीड ब्रेकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांना सुरक्षितता मिळावी, जेणेकरून गेट्स मधून बाहेर पडताना त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी बांधण्यात आला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे। या रस्त्यावरील इतर चौकातही स्पीड ब्रेकर तयार करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे। वास्तविक पाहता गौरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौक, जनता बँक चौक, आदर्श कॉलनी, हिंदू ज्ञानपीठ चौक यासह अनेक ठिकाणी जिथे दररोज अपघात होतात तिथे जर स्पीड ब्रेकर लावले तर अपघात होणार नाहीत। या चौकात स्पीड ब्रेकर लावण्यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे। तर दुसरीकडे मागणी नसतानाही स्वतःच्या कार्यालयासमोर स्पीड ब्रेकर तयार करण्यात आला आहे, तो केवळ आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे। आपण पाहिलं असणार तर हे गौरक्षण रोडचं ऑफिस आहे, बांधकाम भवन सार्वजनिक बांधकाम मंडळाचं। गेल्या कित्येक दिवसापासून गौरक्षण रोडवर स्पीड ब्रेकर बसवा, जिथे चौक आहे, जसं इन्कम टॅक्स चौक झालं, त्यानंतर इथे जनता बँक आहे, त्यानंतर आणखी समोरसुद्धा काही चौक आहे जिथे घटना रोज ॲक्सिडेंट होतात, मात्र प्रशासन याकडे बिलकुल दुर्लक्ष करते। आपण पाहिलं असणार तर फक्त यांच्या गाड्या इथून निघतात आणि यांच्या जीवाचा धोका आहे, एवढे मतलबी हे डिपार्टमेंट आहे। त्यासाठी इथे चौक नसताना सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथे त्यांनी इथे आता हे ब्रेकर टाकलं। खरं जर पाहिलं तर इथे फक्त एक साईडला ब्रेकर टाकलेला आहे, या इकडे तुम्हाला दाखवलं, त्या साईडला ब्रेकर टाकलं नाही, फक्त इथे हे ब्रेकर एक साईड टाकलं की या लोकांच्या, या अधिकाऱ्याच्या गाड्या इथून निघतात किंवा याच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे, याचा ॲक्सिडेंट नाही झाला पाहिजे, यांना लोकांच्या जीवाचं काही घेणं नाही, स्वतःचा जीव वाचवण्याकरिता फक्त हा इथे ब्रेकर टाकलेला आहे। मी तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही सांगितलेल्या संकट जिथे जिथं ॲक्सिडेंट होत त्या स्थळी याने लवकर ब्रेकर जर टाकले नाही तर हा ब्रेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उखाडून टाकणार। अकोल्यातील तापमान जसजसे वाढत आहे तसतसे अकोलेकरांचा संताप देखील वाढत आहे। रस्त्यावर आज काल उठसूट भांडणे झाली आहेत, वाहनांचा धक्का लागला तर या कारणांवरून तर रोजच भांडणे सुरू झाली आहेत। त्यात ऑटोवाल्यांची वेगळीच दमदाटी अकोलेकरांना सहन करावी लागत आहे। शहरातील आरडीजी कॉलेज समोर मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली, ज्यामुळे कारचे मागील नुकसान झाले। गाडीच्या नुकसानीच्या भरपाईवरून दोन्ही चालकांमध्ये बराच वेळ रस्त्यावर तमाशा सुरू होता। अखेर समेट न झाल्याने दोन्ही चालकांनी खदान पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली। आरडीजी कॉलेज समोर मागून येणाऱ्या ट्रकची समोर जात असलेल्या कारला धडक लागली, ज्यामुळे कारचा मागील भाग खराब झाला। यानंतर नुकसान भरपाईवरून दोन्ही चालकांमध्ये रस्त्यावरच वाद सुरू झाला होता। बराच वेळ हा वाद सुरू होता। अखेर दोघांमध्येही समझोता न झाल्याने दोघेही एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खदान पोलीस स्टेशनला रवाना झाले। घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती। या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ थांबली होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि आरआरसी नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा आरआरसी नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा आरआरसीचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, आरआरसी न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। खरीप हंगामात बियाणे खताचा काळा बाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाने कृती आराखडा तयार केला आहे। शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुका स्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर एक पथक गठीत करून बियाणे खताचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। खरीप हंगामात काही बियाणे खते विक्रेत्यांकडून बियाणे खतांची मोठ्या प्रमाणात दरवाढ करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असे होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहेत। जिल्ह्यातील सर्व विक्रेते पुरवठादारांवर कृषी विभागाचे लक्ष असून शेतकऱ्यांची फसवणूक, बोगस बियाणे खतांचा काळा बाजार करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉक्टर तुषार जाधव यांनी दिला आहे। बोगस बियाणे खतांचा पुरवठा झाल्याचे गंभीर प्रकार जिल्ह्यात यापूर्वी घडले आहेत। त्यामुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य दरात व चांगल्या दर्जाचे बियाणे खतांचा पुरवठा व्हावा, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे। जिल्हास्तरीय पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विभाग अधिकारी डॉक्टर तुषार जाधव, सदस्य सचिव म्हणून मोहीम अधिकारी महेंद्र कुमार सालके आणि सदस्य म्हणून जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सतीश कुमार दांडगे व उपनियंत्रक वैधमापक प्रमोद कुडाडकर यांचा समावेश आहे। तर तालुकास्तरीय पथकात तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक यांचा समावेश आहे। शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे खतांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून आवश्यक उपाय करण्यात येत आहेत। यासाठी तालुकानिहाय एक आणि जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र भरारी पथक कार्यान्वित करण्याचे आदेश अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील चोरीच्या घटना थांबवण्यासाठी गावकऱ्यांचे सामूहिक जागरण आता डोकेदुखी ठरत आहे। यामुळे गावकरी कोणालाही मारहाण करत असल्याची ओरड होत असून यामुळे पोलिसांचे काम वाढले आहे। मूर्तिजापूर चोर असल्याच्या संशयावरून 4 युवकांना मारहाण झाली। चोर आला रे चोर आला असे ऐकताच सामान्यांनाच चोप दिल्या जात असल्याचा प्रकार समोर आला। नागरिकांकडून अगदी अमानुषपणे या युवकांना मारहाण केल्या गेली होती। अकोल्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। म्हणून मागील काही दिवसांपासून तालुक्यातले अनेक गावकरी रात्रीच जागरण करत आहेत। मात्र अशातच गावकऱ्यांकडून रात्री फिरणारे लोकांवर चोर असल्याचा संशय घेत त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात येत आहे। आता मारहाण करणारे काही लोकांवर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठलाही कायदा हातात घेऊ नये। काही घटना अथवा अनुचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। मागच्या काही दिवसापासून शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक एरियामध्ये लोक गस्त घालत आहेत, परंतु याबाबत दुसऱ्याही अशा काही घटना घडत आहेत की त्या एरियातून रात्री बेरात्री जर एखादा अनोळखी व्यक्ती एखादा वाट सोडून जात असेल तर त्याला चोर समजून त्या संशयापोटी त्याला पकडलं जात आहे, विनाकारण मारहाण केली जात आहे। तर हा प्रकार चुकीचा आहे, अनुचित आहे। जर आपणास असा एखादा कोणी व्यक्ती संशयित दिसला, आढळून आला तर तात्काळ पोलिसांना फोन करा, डायल 112 तुम्ही आमच्याशी संपर्क करा। आम्ही 6 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू, संबंधित संशयित इसमास ताब्यात घेऊ, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। मात्र कोणीही अशा व्यक्तींना मारहाण करणे, कायदा हातात घेणे हे अनुचित आहे। जर असं जर घडलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। अशी एक घटना आमच्या निदर्शनास आली की 4 लोकांना चोर समजून काही लोकांनी मारहाण केली। आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या फिर्यादीवरून 4 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। यामार्फत मी अजून पुन्हा एकदा सांगत आहे की विनाकारण एखाद्याला संशयावरून मारहाण करू नका। तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल संशय आला त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना कळवा, पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील, पोलीस मदत तुम्हाला मिळेल, संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल। मात्र कोणी देखील कायदा हातात घेऊ नका। देवी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड 1995 पासून भारतातील आणि जागतिक स्तरावरील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित असलेली कृषी निविष्ठांची निर्मिती आणि वितरण करणारी एक आघाडीची कंपनी असून या कंपनीची डीलर मीटिंग आणि लकी ड्रॉ अकोला येथील RG हॉटेल येथे संपन्न झाला।
देवी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डीलर मीटिंग आणि लकी ड्रॉ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर DM पंचभाई सरडेन, हॉर्टिकल्चर PDKV अकोला, व्हाईस प्रेसिडेंट देवी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड अकोला, श्री SP देशमुख सर, रिजनल मॅनेजर देवी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र, श्री निलेश पाटील सर, डेप्युटी जनरल मॅनेजर देवी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, श्री GK भगत सर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. अत्याधुनिक सुविधा व्यवस्थेमध्ये परिपूर्ण गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा, ISO प्रमाणित आणि पुरस्कृत बूम फ्लावर हा प्रोडक्ट प्रसिद्ध असून शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी वृद्धिगत आहे. या कार्यक्रमामध्ये क्रॉप प्रोटेक्शन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग याविषयी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर पंचभाई डीन, हॉर्टिकल्चर PDKV अकोला यांनी माहिती दिली. आजकालच्या शेतकऱ्यांचे पीक जास्तीत जास्त वाढवून कंपन्यांनी पर्यावरणपूरक अशा प्रोडक्टची निर्मिती करावी, शेतकऱ्यांची भरभराटी होईल अशा दृष्टीने प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. देवी क्रॉप सायन्सचं बूम फ्लॉवर हे भारतात प्रसिद्ध असणारं प्रोडक्ट असून त्या प्रोडक्टमुळे आज शेतकरी बांधवांना बराच दिलासा आहे. देवी क्रॉप सायन्सचे व्हाईस प्रेसिडेंट SP देशमुख सर माझ्यासोबत आहे. आजच्या डीलर मीटिंग विषयी काय सांगाल, कशा संदर्भात होती? आजची जी मीटिंग होती ती मुख्यत्वे कंपनीची जी प्रॉडक्ट मध्ये वृद्धी आहे त्याबद्दल विक्रेत्यांना माहिती देणे, त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या सेल्सवर जो काही कंपनीने लकी ड्रॉ कमिट केलेला होता तो लकी ड्रॉ कंडक्ट करणे आणि 25-26च्या या वर्षाचं जे प्लॅनिंग आहे, नियोजन आहे विक्रेत्यांचं, त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे या दृष्टीने हे केलेलं आहे. देवी क्रॉप सायन्स विषयी काय सांगाल? देवी क्रॉप सायन्स ही 1985 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मिस्टर R दिनाचंद्रन हे सुद्धा स्वतः शेतकरी आहेत. त्यामुळे पहिलेपासून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या ध्येयाने ही कंपनी सुरू झाली होती. फक्त एका प्रॉडक्ट पासून सुरू झालेली कंपनी आज 22 देशांमध्ये पोहोचलेली आहे आणि जवळजवळ 13 प्रॉडक्ट्स आहेत जे की ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत. कुठल्याही प्रकारचे केमिकल प्रॉडक्ट सध्या कंपनी उत्पादक करत नाही आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग कडे जो कल वाढतो आहे त्या प्रॉडक्ट्स कंपनी उत्पादित करते आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तर हे होते व्हाईस प्रेसिडेंट देवी क्रॉप सायन्सचे SP देशमुख सर. कंपनी इंट्रोडक्शन आणि प्रोडक्ट इन्फॉर्मेशन याविषयी रिजनल मॅनेजर श्री निलेश पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. प्रोडक्टच्या स्कीम आणि आर्थिक वर्षात असणारे दर याविषयी मार्गदर्शन डेप्युटी जनरल मॅनेजर GK भगत सर यांनी केले. भविष्यात कंपनीचे काय प्लॅन्स आणि बिझनेस सिनेरिओ आणि सेल्स प्रमोशनल इनपुट प्लॅन विषयी व्हाईस प्रेसिडेंट श्री SP देशमुख सरांनी मार्गदर्शन केले. या डीलर मीटिंगमध्ये सेल्स ऑफिसर आणि डीलर यांना अवॉर्ड सुद्धा देण्यात आले. डीलर कॅटेगरीत बूम फ्लावर प्रथम क्रमांक, मेजर फर्टिलायझर्स नारायणगाव द्वितीय क्रमांक, श्रीराम ॲग्रो केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वडूज तृतीय क्रमांकावरती, माणिकराव ट्रेंडिंग कंपनी अकलूज बायोस्टिम्युलेट प्रोडक्टमध्ये प्रथम क्रमांक, अर्जुन कृषी केंद्र पालम द्वितीय क्रमांक, कवठेकर कृषी केंद्र पालम तृतीय क्रमांक, शिवचरण ॲग्रो एजन्सी पालम. तर बायो फर्टिलायझरमध्ये DA चौधरी अँड सन्स नागपूर यांना सन्मानित करण्यात आले. सेल्स ऑफिसर कॅटेगरीमध्ये बायो स्टॅम्युलंटमध्ये प्रथम क्रमांक प्रभाकर दूध मोगरे, बूम फ्लावरमध्ये प्रथम क्रमांक प्रथमेश आर्वे, ओरल सेल्स ऑफिसर परफॉर्मन्समध्ये प्रथम क्रमांक अमोल वानखडे, द्वितीय क्रमांक सोमनाथ राजमाने. यानंतर लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात आला आणि लकी ड्रॉ मध्ये एकूण 16 बक्षिसे प्रोत्साहनपर ज्युसर मिक्सर ग्राइंडर, 5 बक्षीस VIP ट्रॉली बॅग, 4 बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन, 3 बक्षीस अँड्रॉइड मोबाईल, 1 बक्षीस HP लॅपटॉप, 1 बक्षीस होंडा शाईन बाईक 110 cc अशी एकूण 30 बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये मनोरंजन म्हणून स्वरांजली म्युझिकल ग्रुप शेगाव यांचे सादरीकरण होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अँकर पल्लवी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभाकर दूध मोगरे यांनी केले. देवी क्रॉप सायन्सचे डेप्युटी मॅनेजर भगत सर माझ्यासोबत आहेत. आजच्या या डीलर मीट विषयी आणि त्यांचं जे प्रोडक्ट आहे बूम फ्लॉवर याविषयी ते आपल्याला सांगतील. मॅडम धन्यवाद. आमची जे देवी क्रॉप सायन्स कंपनी आहे ही कंपनी खूप जुनी आहे. तिचं जे प्लॅन्ट आहे तामिळनाडूमध्ये आहे आणि आमचं बूम फ्लॉवर जे प्रॉडक्ट आहे प्लॅन ग्रोथ प्रमोटरमध्ये भारतामध्ये सगळ्यात पहिले परमिशन वाला प्रॉडक्ट आहे. शेतकऱ्यांना सगळ्या पिकावर याला आपण वापरू शकता आणि उत्पादन वाढू शकता. ते बूम फ्लॉवर प्रॉडक्ट खूप चांगलं आहे.
मी सगळं शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही याचे प्रत्येक पिकावर 2 ते 3 स्प्रे दर 15 दिवसांनी घेऊ शकता, फंगिसाइडला आणि खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन अब्दुल खान सोबत RRC नेटवर्कसाठी पल्लवी डोंगरे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पुणे येथून चंद्रपूरकडे जाणारी ट्रॅव्हल बस झाडावर आदळली आणि खोल दरीत कोसळली. शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात 30 प्रवाशांचे प्राण वाचले, परंतु 10 प्रवासी जखमी झाले आहेत. एका खासगी कंपनीची ट्रॅव्हल बस पुणे येथून यवतमाळ मार्गे चंद्रपूरकडे जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 30 प्रवासी प्रवास करीत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व पोलीस वाहतूक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गाठले. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. ट्रॅव्हल्स झाडावर आदळल्याने 30 प्रवाशांचे प्राण वाचले. अकोल्याच्या क्रीडा क्षेत्रात नावलौकिकाची भर सतत पडत आहे. राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार अकोल्याच्या क्रीडापटूंना मिळाला असून सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रीडा प्रबोधिनीने आंतरराष्ट्रीय बॉक्सर व राष्ट्रीय विजेता पूनम कैथवास आणि अजय पैदोर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पूनम कैथवास ही वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्कूल गेम, खेलो इंडिया यूथ गेम, वरिष्ठ महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप तसेच ड्यूल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता खेळाडू आहे. तसेच क्रीडा प्रबोधनी अकोलाचे आंतरराष्ट्रीय बॉक्सर अजय महादेव पैदोर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेलो इंडिया यूथ गेम, स्कूल नॅशनल, ऑल इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी व महाराष्ट्रातील वरिष्ठ गटामध्ये सुवर्ण पदक विजेता बॉक्सर आहे. तसेच रेल्वेमध्ये नोकरीला आहे. दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक व जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांचे विद्यार्थी आहेत. पुरस्कार रूपात रोख 3 लाख रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला. जिल्हा बँकेच्या कर्ज पुनर्गठनाबद्दल लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याने संभ्रम. सरकारच्या चौकशीचा आदेश गुंडाळण्याचे संकेत. अकोला वाशिम जिल्ह्यातील 3600 शेतकऱ्यांवर अन्याय. 5 वर्षापासून पीक कर्जापासून वंचित. डोक्यावर 51 कोटीचा बोजा. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकी नावालाच. वाहन चालकांसाठी जीवघेणे खड्डे बुजविणार कोण? बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनाने चालतो कारभार. गौरक्षण रोडवर स्पीड ब्रेकरचा निकष काय? मनसेला पडला प्रश्न. क्रीडा पुरस्कारात अकोल्याच्या दोघांना यथोचित सन्मान. अकोल्याच्या नावालौकिकात पडली पुरस्काराने भर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा.
पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.